नत्वरदादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धे. नमस्ते नमस्ते. आचार्य भगवान अमित गतीस विरचित मरणकंडिका या ग्रंथाची वाचना चालू आहे. कालच्या सकाळच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी सम्यक्त्वाचं महात्म्य सांगून बालमरण अधिकाराचा शेवट केला होता आणि आजपासून आचार्य भगवान बालमरण अधिकार चालू करणार आहेत की जे मरणाचे 5 भेद सांगितलेले त्यामध्ये बालमरण हे पहिल्या नंबरला होतं. त्यानंतर बालमरण, परंतु सांगताना बालमरण का सांगितलं? ज्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे त्यासाठी बालमरण सांगितलं. कारण व्रतींसाठी चारित्र्यधारण करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आवश्यक होतं म्हणून ते पहिला सांगितलं होतं. तर आता बालमरणचा अधिकार जे आहे ते सांगणार आहेत. सम्यक्त्व बिना मात्र बाह्य चारित्र्य से आराधक नाही होता. सम्यक्त्व जर नसेल, नुसता बाह्य चारित्र्य असेल तर आराधक होऊ शकत नाही तो, म्हणून सांगितले. सम्यक्त्व हे आवश्यक आहे. सम्यक्त्वासहित चारित्र्याची आराधना पाहिजे तर होणार आहे. आता गाथाकंठस्थ करूया आणि त्यानंतर काय म्हणले ते बघूया. संयतो वायो मिथ्यात्व कलुषीकृतं विदधात्यधम कालं कस्यापाराधको न सह. तर आचार्य भगवान इथं काय म्हणल्यात? जो मिथ्यात्व से कलुषित होकर मरण को प्राप्त होता है वह बाह्य से संयमी हो या असंयमी हो, किंतु वह किसी भी आराधना का आराधक नहीं होता. अर्थात आराधना सम्यक्त्व के सद्भाव में ही होती है. काय सांगितले? जो मिथ्यात्वानं कलुषित होऊन मरण प्राप्त करतोय तो बाह्य संयमी असून दे अथवा असंयमी असून दे, तो कुठल्याही आराधनाचा आराधक होऊ शकत नाही. कारण की मिथ्यात्व त्याजवळ आहे. जर सम्यक्त्व असेल तरच, कारण सम्यक्त्वाच्या अभावामध्ये 3 काळामध्ये 4 प्रकारच्या कुठल्याही आराधना होणार नाहीत. सम्यक्त्व असेल तर त्या आराधनांचं फळ मिळणार आहे आणि आराधना होणार आहेत आमच्याकडून. म्हणून इथे सांगितले सम्यक्त्वाच्या अभावामध्ये 3 काळामध्ये कुठल्याही आराधना होणार नाही आणि सम्यक्त्व असेल तर त्या सगळ्या आराधना होऊ शकतात. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणून आचार्य भगवंतांनी दिलेल्या आहेत. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवंत सांगतात मिथ्यात्व का लक्षणवर भेद. आता मिथ्यात्व काय माहीत पाहिजे की ज्याला सोडायचं आहे, जी आराधना भविष्यात चांगली साधायची आहे म्हणे त्याच्या माध्यमातून काय होणार आहे हे बघण्यासाठी मिथ्यात्वाचं लक्षण सांगायला. जिनेरभानी मिथ्यात्वं तत्वार्थानाम रोचनम इदं सांशयिकं जंतोर ग्रहीतम. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात? तत्वार्थों में अरुचि होना मिथ्यात्व है. म्हणजे तत्वार्थामध्ये की नाही अरुचि होणे मिथ्यात्व म्हणलेलं आहे. ऐसा जिनेंद्र देव ने कहा है. असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं आहे. जीव का यह मिथ्या परिणाम 3 प्रकार का होता है. जीवाचं हे मिथ्या परिणाम असतात ते 3 प्रकारचे असतात. एक सांशयिक मिथ्यात्व, ग्रहित मिथ्यात्व और अग्रहित मिथ्यात्व. म्हणजे सांशयिक मिथ्यात्व एक भाग आहे, ग्रहित मिथ्यात्व एक आहे आणि अग्रहित मिथ्यात्व असे 3 भेद होतात. म्हणजे तत्वामध्ये अरुची किंवा अश्रद्धान होणे याला आचार्य भगवंतांनी मिथ्यात्व म्हणलेलं आहे. तत्वाच्या विपरीत मानणे, जे तत्व सांगितलेलं आहे भगवंतांनी किंवा जिनवानीमध्ये ते तत्व जसं आहे की नाही तसं न म्हणता त्याचे विपरीत तत्व मानणे याला मिथ्यात्व म्हणलेलं आहे. मग आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं असेल तर आत्म्याला विपरीत मानणे हे सगळं मिथ्यात्वमध्ये. भगवंतांचं स्वरूप सांगितलं असेल, देवशास्त्र गुरूंचं स्वरूप सांगितलं असेल त्याच्या विपरीत त्या स्वरूपाला मानणे, हां म्हणजे तत्वार्थाचे विपरीत मानणे किंवा विपरीत श्रद्धा न होणे याला मिथ्यात्व म्हणलेलं आहे. आणि त्याचे 3 भेद आहेत. सांशयिक मिथ्यात्व, ग्रहित मिथ्यात्व आणि अग्रहित मिथ्यात्व हे 3 भेद पडतात. तीनों मिथ्यात्व के लक्षण. आता तिन्ही मिथ्यात्वाचं लक्षण सांगा मग. तर 2 गाथेच्या माध्यमातून 60 नंबर आणि 61 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून तिन्ही मिथ्यात्वाचं लक्षण आचार्य भगवान सांगणार आहेत. तत्र जीवादि तत्वानां कथितानां जिनेश्वरे विनिश्चय पराचीना दृष्टी सांसायिको मता परोपदेश संपन्नं ग्रहीतमभिधीयते निसर्ग संभवं प्राज्ञे
मिथ्यात्वम गृहीतकम. तर इथं आचार्य बघून काय म्हणतात, जिनेन्द्र द्वारा प्रतिपादित जीवादि तत्वों का निश्चय नहीं होना, अर्थात जिनेन्द्रोपदिष्ट तत्व सत्य यह है या अन्य द्वारा कहा सत्य है, इस प्रकार का संशय होना सांशयिक मिथ्यात्व है. म्हणजे जिनेंद्रद्वारे प्रतिपादित जे जीवाचे तत्वाचं निश्चय होणार नाही, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं तत्व सत्य आहे का अन्यद्वारे सांगितलेले सत्य आहे, अशा प्रकारचा संशय होणे याला सांशयिक मिथ्यात्व म्हणतात. की जिनवानिकीमध्ये हे सांगितलेले आहे ते सत्य आहे का दुसऱ्या जिनवाने अन्य शास्त्रामध्ये सांगितले ते सत्य आहे, अशी भावना निर्माण होणे याला सांशयिक मिथ्यात्व म्हटलेलं आहे. तत्वाविषयी, आगमाविषयी, देवशास्त्र ग्रंथाविषयी कोणतेही अशी संशयाची नाही मान्यता जर झाली तर त्याला सांशयिक मिथ्यात्व समजायचं. आणि ही भावना अंतरंगात होणार आहे. त्यामुळे पुढे सांगतात, कुगुरु आदि के उपदेश एवं संगति आदि से जो अतत्व श्रद्धा होती है वह ग्रहित मिथ्यात्व है. म्हणजे कुदेव नाही, कुगुरूंच्या पासून का नाही किंवा कुशास्त्र याच्यापासून किंवा त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांच्यापासून त्यांचा उपदेश आणि संगती आदीमुळे का नाही अतत्व श्रद्धा म्हणजे तत्वाच्या विपरीत श्रद्धा जी होत्या त्याला ग्रहित मिथ्यात्व म्हणतात. जे कुगुरू, कुशास्त्र आणि कुधर्म आणि त्याचे मानणारे याच्या माध्यमातून त्याच्या संगतीमुळं जे तत्वामध्ये अश्रद्धा होत्या त्याला ग्रहित मिथ्यात्व म्हणलेलं आहे. तथा जो स्वभाव से ही मिथ्यात्व रूप भाव होता है प्राज्ञ पुरुषाने उसे अग्रहित मिथ्यात्व. आणि जे स्वभावाने मिथ्यात्वाचे भाव आहे, काय करायचं नाही मला सगळं करायचं, असे जे भाव आहे सगळं करायचं याला माडेल सगळं सगळं करायचं. पहिल्यापासून स्वभावातच ती भाव आहे त्याचे, मी सगळ्याला मानणार, तशी जे भाव आहे त्याला नाही म्हणलेलं आहे. स्वभावानं जे मिथ्यात्व रूप भाव होतात प्राज्ञ पुरुषाने त्याला अग्रहित मिथ्यात्व म्हणलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची. आता मिथ्यात्वाचा प्रभाव काय आहे सांगतात पुढच्या गाथीमध्ये, की मिथ्यात्वाचा प्रभाव काय पडणार आहे. अहिंसादी गुणा सर्वे व्यर्था मिथ्यात्व भाविते कटुके लाभुनी शीरम सफलम जायते कुतः. आचार्य बघून काय म्हणतात, कड़वी तुंबड़ी या तुम्बी में रखा हुआ दूध सफल अर्थात मधुर कैसे हो सकता है, अर्थात नहीं हो सकता. उसी प्रकार मिथ्यात्व युक्त जीव के अहिंसा आदि सर्व गुण या व्रत व्यर्थ है, अर्थात वे सफल नहीं हो सकते. म्हणजे काय ते जो कडू भोपळा असतोय त्या भोपळ्यामध्ये ठेवलेलं दूध गोड असू शकेल, मधुर असू शकेल, ते कडूच होणार, ती 3 काळात होऊ शकत नाही. त्याप्रमाणे मिथ्यात्वाने युक्त असणारे जीव अहिंसा आदी जे गुण आहेत किंवा व्रत आहेत त्या व्रतामध्ये आणि त्याच्यामुळे ते सफल होऊ शकत नाहीत, यशस्वी होऊ शकत नाहीत, त्या व्रताला 100% पाळू शकत नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, काय झालं माहिती काय, एक आचार्य सन्मत सागर महाराज हे उदाहरण कायम सांगायचे. काय झालं माहिती काय, एका व्यक्तीला का नाही कुठला तर रोग झाला आणि तो वैद्याजवळ गेला आणि वैद्याला काय म्हणला माहिती काय, मला रोग झाला आणि त्याच्यावर औषध सांगा, तुम्ही प्रसिद्ध आणि जुने वैद्य आहे, तुम्ही जे औषध सांगताल ना त्याने लगेच रोग बरा होईल. मग ठीक आहे म्हणले. तर त्यांनी सांगितलं की अमुक अमुक अशा पद्धतीनं नाही एक खीर करायची आहे आणि त्या खीरमध्ये केसर टाकायचं आहे आणि ते औषध घ्यायचं आहे. ठीक आहे म्हटलं घेतो. तसं करायला चालू केलं आणि केसर टाकून की नाही औषध घ्यायला लागला. परंतु 1 आठवडाभर जरी औषध घेतलं तरी की नाही ते रोग बराच होईना. तो वैद्य म्हणतोय असं 3 काळात कधी झालं नाही, मी जे सांगितले त्या पद्धतीने केले तर की नाही 100% रोग बरा व्हायला पाहिजे. तो वैद्य विचार करतोय हे काय बघूया, मग ती सगळी सामग्री कसं काय काय करता घेऊन या म्हणलं वैद्य. मग घेऊन आणले. घेऊन आल्यावर की नाही बघितल्यावर वैद्य डोक्याला हात लावले, कारण की केसर ठेवलेलं ते हिंगडीच्या डबीत ठेवलेलं आहे. हिंगडी घालत होते, हिंगडीच्या मोक्या डब्यात केसर ठेवले, मग हिंगडीचाच गुण येणार की त्या खेळ, मग कसा रोग बरा होणार. 3 काळात रोग बरा होणार नाही. केसरचं जे गुणधर्म आहे ते सगळा गुणधर्म नाश होत होता आणि हिंगडीचा गुणधर्म त्यात येत होता, त्यामुळे रोग कसा बरा होणार. हा
अशी सिस्टीम आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये तसंच त्याप्रमाणे मी सांगितलं तसं केसर जर हिंगडीच्या डब्यात ठेवलं तर, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य महाराज वेगवेगळ्या प्रकारची उदाहरण सांगून पटवून सांगत होते की आम्ही योग्य पद्धतीनेच उपाय करायला पाहिजे आणि योग्य पद्धतीनेच धर्म करायला पाहिजे, तर तो धर्म लागू होणार आहे आणि योग्य पद्धतीने उपाय केल्यानंतर रोग बरा होणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. नाहीतर आम्ही आयुष्यभर तोंडामध्ये मिठाचा खडा धरला आहे आणि मिठाई गोड का लागणार? कसं लागणार? आज मिठाचा खडा आहे आणि गोड कसं लागल? नाही लागणार. चिंतन करायला पाहिजे. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान म्हणतात परत, आणि मिथ्यात्वाचं नाही ते गुण काय आहेत ते सगळं आणि परत प्रकट करतात. सर्वे दोषाय जायन्ते गुणा मिथ्यात्व दूषिता किमौषधानी निघंती सविषानी न जीवितम. आचार्य भगवान म्हणतात मिथ्यात्व से दूषित हुए अहिंसा आदि सर्व गुण दोष के लिए अर्थात दूषित हो जाते हैं. क्या विष मिश्रित औषधियाँ जीवन का नाश नहीं करते हैं? अवश्य करते हैं. ते काय सांगितले? मिथ्यात्वानं दूषित झालेले अहिंसा आदी सर्व गुण आहेत ते की नाही दूषित होत्यात. कसं उदाहरण सांगितले? जर विष मिश्रित औषध जर आम्ही खात असेल तर जीवनाचा नाश होणार नाही? होणार की. त्या औषधात जरी विष घातलं असेल, तुम्ही म्हणणार मग औषध आहे की हो, परंतु त्या औषधात विष घातले ना, नाश होणारच आहे. 101% अवश्य नाश होणार आहे म्हणून सांगितले. कसं झाले माहिती काय झालं माहिती काय? सन्मत सागर महाराज एक उदाहरण सांगायचे काय की 2 मुंग्या होत्या. एक मुंगी की नाही बेकरीमध्ये राहायची आणि एक मिठाच्या फॅक्टरीत राहायची. आणि काय झालं माहिती काय? मग एक दिवस त्या कुठं तर नाही बाहेर भेटल्या मुंग्या, आणि ती मिठाच्या फॅक्टरीतली जी मुंगी होती की नाही, ती बेकरीची फॅक्टरीतली मुंगी काय म्हणत्या, माझ्याकडे चल गोड गोड मिठाई तुला खायला देतो पाहुण्याच्यात. ठीक आहे म्हणली, आणि ती आली आणि की नाही मग रोज पेढा, गुलाबजामुन, कचोडी, सगळं मिठाई, सगळ्या सुंदर सुंदर मिठाई दुकानात सगळ्या मिठाई, केक सगळं सुंदर सुंदर. ते मग संद ही खायला चालू केली. 2-3 दिवस खायला लागल्या तरी सुद्धा ती म्हणते मला काही गोड लागणच का नाही, मीठ खायला. मग ती विचारली तोंडात काय धरल्यास? मिठाचा खडा. तिनं काय विचार करून आली ती माहिती काय? तिथं बेकरीत गेल्यावर जर काय मिठाई खायला मिळाली नाही तर त्याविषयी मिठाचा खडा एक असून देते तर खायला तर होईल म्हणून नाही ती घेऊन आलती. मग मिठाई कशी गोड लागणार? कशी गोड लागेल मिठाई? 3 काळात मिठाई गोड लागणार. तसंच मिथ्यात्वानं दूषित झालेले की नाही अहिंसा आदी सर्व गुण हे की नाही दोषास कारक होणार आहेत, दूषित होणार आहेत. तसं विष मिश्रित औषध जरी खाल्लं तरी सुद्धा आमचा नाश होणारच आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे, नाहीतर काय होणार नाही. आता पुढच्या गाथेमध्ये परत आणि उदाहरण देऊन समजावून सांगायल्यात. हे सोडत नाहीत, मिथ्यात्व लई समजावून सांगायला पाहिजे. त्यामुळे परत सांगायल्यात. परत काय सांगतात ते बघूया. निर्वृत्तिं संयमोस्तोपी न मिथ्या दृष्टिरश्नुते जीवनोप्यनतो याई किम स्वेष्टम स्थानमोक्ष मृच्छती. आचार्य भगवान म्हणतात इथं मिथ्यादृष्टी जीव संयम में स्थिर होकर भी मोक्ष प्राप्त नहीं कर पाता. विपरीत दिशा में वेग से गमन करने वाला भी पथिक क्या अपने इष्ट स्थान पर पहुंच सकता है? नहीं पहुंच सकता. काय सांगायचे बघा, मिथ्यादृष्टी जीव संयमामध्ये स्थित असून सुद्धा मोक्ष प्राप्त करू शकत नाही. किती बी संयम पालन करू देतो, परंतु मिथ्यादृष्टी आहे ना, सम्यक दृष्टी नाही. त्यामुळे किती प्राप्त करणार नाही. कसं उदाहरण सांगितलंय? कुठल्या तरी एका दिशेला जायचं आहे, कुपवाडला जायचं आहे, आणि काल मी उदाहरण दिलं तर प्रवचनामध्ये, जर सांगलीला जायचं असेल तर या रस्त्यानं पुढे गेलं तर सांगलीला जाणार आहे. या रस्त्यानं विमानानं जावा, रेल्वेनं जावा, गाडीनं जावा, कशानं जावा, पोहोचणार आहे सांगलीला? मिळणार नाही. 3 काळ. तसंच आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कितीही काय झालं तरी ज्या दिशेला जायचं आहे त्या दिशेला गेल्याशिवाय काय उपयोग नाही. तसं कुठलंही संयम, आचरण, चारित्र्य हे सम्यक्त्वासहित केलं तर ते फलित होणार आहे, नाही तर फलित होणार नाही. त्याचा पाया, त्याचं मूळ, बीज, त्याची मूळ काय असेल तर सम्यक्त्व आहे. एकीजण म्हणते ना आचार्यश्री, शांतीसागर महाराजजी मिथ्यात्व बद्दल काही असं सांगत होते का? होते की
होय. म्हणजे करू नका. चारित्र चक्रवर्ती ग्रंथामध्ये की नाही उदाहरणं आहेत किंवा वेगवेगळे त्यांचे चारित्र आहेत, त्यामध्ये बरेच उदाहरणं आहेत. आणि बऱ्याच जुनी लोक जी त्यांच्या वेळी होती तरी सुद्धा सांगतात की महाराजांनी बऱ्याच घरातलं मिथ्यात्व सुद्धा काढून टाकायला मदत केलेली आहे. देव सगळं बुट्टीत भरून नदीत नेऊन टाकले. मग देव आहे म्हणजे अन्य देवाला मानणे म्हणजे मिथ्यात्व आहे का? आणि काय मिथ्यात्व नाही, मनात कशा? पण तत्वाचं विपरीत श्रद्धा म्हणजे सगळं मिथ्यात्व. नुसतं देवांच्या विषयी तो विषय घेऊ नका, मनात कारण की संशय असलं तर तत्वाच्या विपरीत जे असणार आहे ते सगळं मिथ्यात्व आहे. खोटं बोलणे म्हणजे पण मिथ्यात्व येणार की खोटे बोलणे बी येणार. आणि त्याच्या पुढे जाऊन आत्म्याला वेगळं मानणे, शरीराला वेगळे मागणे, जर हे मानत नसेल, दोन्ही एक मानत असेल तरी सुद्धा मिथ्यात्व आहे. पहिला आचार्य भगवंतांनी वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळे सम्यक्त्वाचे प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये समयसारजी ग्रंथामध्ये आचार्य भगवान कुंद सांगतात आत्म्यावर श्रद्धा करणे म्हणजे सम्यक्त्व आहे. मग आत्म्यावर जर श्रद्धा नसेल, शरीराला मानत असेल तरी सुद्धा मिथ्यात येईल. एवढं दृढता सांगितलंय. साधारण रूपामध्ये श्रद्धानाम परमार्थानाम माप्तागम तपोव्रताम त्रिमोड पोडम अष्टांगम सम्यक दर्शन मस्मयीम हे आचार्य भगवान समद्वर स्वामीजींनी 4 नंबरचे श्लोक श्रावकाच्यामध्ये सांगितलं आहे. ते सामान्य रूपाने आहे. खरे देव शास्त्रगुरू यांच्यावर 3 मूर्तीनं रहित, 8 अंगानं सहित आणि 8 मदानं रहित असं श्रद्धान करणे हे सम्यक दर्शन आहे. हे साधारण रूपाने सांगितले. परत आचार्य भगवान उमास्वामीची तत्वार्थ सूत्राच्या ग्रंथामध्ये 2 नंबर श्लोक तत्वार्थ श्रद्धानाम सम्यक दर्शन माझं असे सम्यक दर्शनाचे वेगवेगळे वाक्य आहे. त्यामुळे याच्या माध्यमातून मिथ्यात्व काय आहे हे कळते आपल्याला. त्यामुळं जे सगळ्या विपरीत श्रद्धा नाहीत साध्या भाषेत जर शांतीसागर महाराजांना काय झालं माहिती काय, शांतीसागर महाराज श्रवण बेगोसने इकडे येत होते आणि इथं कुठं एक कर्नाटकातलं एक गाव आहे आणि तिथं एक नाही कुन्नूर नाही तिथं पुढं आहे. तर त्या गावामध्ये एक नाही शांतीसागर महाराज येणार होते. तर तिथं लिंगायत मठ होता. लिंगायत स्वामी आणायला गेले चालत. त्यांनी पालखीतनं जातात करून तो महाराज यायला म्हणजे शांतीसागर महाराज त्यांना चालत आणायला गेले. त्यांची आगवानी केली आणि तिथं मठामध्ये त्यांचं प्रवचन झालं लिंगायत मठामध्ये. मग त्यांनी जास्त करून सम्यक्त्व मिथ्यात्व सम्यक्त मिथ्यात्व हेच सांगितलं. तर मग ते लिंगायत स्वामी की नाही परत अनवानी सोडायला गेले की नाही, त्यांना सोडायला गेल्यानंतर शांतीसागर महाराजांना म्हणतात मला सगळं प्रवचन कळालं, 2च गोष्टी कळाल्या नाहीत. शांतीसागर महाराज म्हणले एवढं सगळं प्रवचन चांगलं कळालं तुम्हाला आणि 2 गोष्टी काय कळाल्या नाहीत, तर सम्यक्त्व आणि मिथ्यात्व कळालं नाही. शांतीसागर महाराज काय म्हटले माहिती काय, सम्यक्त्व म्हणजे सत्य आणि मिथ्यात्व म्हणजे असत्य. हे सम्यक मिथ्यात्व आहे. जो व्यक्ती असत्याला मानणार आहे तो मिथ्यात्वी आणि जो व्यक्ती सत्याला मानणार आहे तो सम्यक्त्वी. ह्याला सम्यक्त मिथ्यात्व म्हणतात. एवढं सांगितलं त्यांना कळलं की जीवनाचा सार आणि जीवनाचा बोध काय आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे या गोष्टीचं आणि एक माणसं सोडा ज्यांना सगळं तत्व माहिती आहे ते समजावून घेणार. या गोष्टी महत्वाच्या आहेत. खरं काय आहे, काय गोष्टी आहेत. नाही विपरीत तत्वाचं विपरीत श्रद्धा म्हणजे मिथ्यात्व ही गोष्ट महत्वाची आहे. नुसता देवाचा विषय नाही सोडा. पुढचा प्रश्न केलाय, वेग से चलने वाला भी पथिक इष्ट स्थान को प्राप्त क्यों नहीं कर पाता. विमानानं चाललाय विपरीत दिशेला, तो मग इष्ट स्थानाला का पोहोचू शकत नाही हा प्रश्न केलाय. त्याला इष्ट स्थानावर पोहोचायचं आहे तर तो वेगानं चाललाय की हो, मग ते वेगानं चालला तरी की नाही का पोहोचू शकत नाही हे विचारायचं आहे. आता त्याचं उत्तर देणार आहेत. जैसे जयपुर से सम्मेत शिखर जी जाने की इच्छा रखने वाला पथिक यदि वेग से पश्चिम की ओर दौड़ रहा है तो सम्मेत शिखर नहीं पोहोच सकता. आता मला सांगा, जयपूर पासून सम्मेत शिखरला जाणारा जो व्यक्ती आहे तो जर का नाही त्या दिशेला जायचं म्हणला तर 3 काळामध्ये नाही पोहोचणार नाही. किती वेगाने, विमानानं जाऊन दे, रेल्वेने जाऊन दे, सगळ्या गोष्टीनं जाऊन दे, तो पोहोचणार नाही. कारण की विपरीत दिशेला चाललाय. सांगलीला जायचं आणि इकडं चाललो आहे, कसं पोहोचणार आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन आणि मनन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे म्हणून सांगितलं आहे. त्यामुळे आपल्याला जर समजा श्रवणबेळगोळला जायला तर दक्षिणच जायला पाहिजे आणि शिखरला जायचं असेल तर उत्तरेत जायला पाहिजे. आणि श्रवणबेळगोळ म्हणून आम्ही तिकडं उत्तरेकडे चाललो, कधी पोहोचेल. विमानानं जावा की काय होते त्याला, किती फिरलं तरी जाणार नाही. त्या दिशेला पुढे जाणार की हो, चायनात जाचीला पुढे, रशियात जाची पुढं सगळे देश वेगळे लागतील, त्या दिशेला पोहोचणारच नाही.
हे सांगाल्यात. उसी प्रकार मोक्ष का इष्ट और सहज मार्ग सम्यक्त्व सहित चारित्र एवं तप है. उस सम्यक्त्व से रहित मिथ्या दृष्टि जीव कितने भी उत्कृष्ट चारित्र का पालन करे तथा कठोर तप तपे किंतु वह रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्ग की ओर मोक्ष को प्राप्त नहीं कर सकता. काय सांगितले बघा, ज्याप्रमाणे सांगितले मोक्षाचं इष्ट किंवा सहज मार्ग सम्यक्त्वासहित चारित्र आणि तप करणे आहे. जर सम्यक्त्वानं रहित जर मिथ्यादृष्टी जीव किती बी तप करून दे, किती बी उत्कृष्ट चारित्र करून दे, किती बी तपानं तपवून दे, तो रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्गात मध्ये तो मोक्ष मार्गाला प्राप्त करू शकत नाही. सम्यक्त्व सहित असेल तरच तो प्राप्त करणारा. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. एक गोष्ट लक्षात घ्या, आज बरीच लोक आहेत की नाही, त्यांना धर्माच्या अवस्था, मोक्ष मार्गाच्या अवस्था काही माहीत नाही. नुसतं आडंबर घेतले, मला धर्म करायचा आहे, धर्माची अवस्था पार पडायची आहे, मला मोक्षाला जायचं आहे, नुसतं आडंबर घेतले. परंतु ते काय आहे, कशा पद्धतीने जायचं, त्याची काय व्यवस्था आहे हे कळून घ्यायला पाहिजे ना. आणि म्हणून त्या व्यक्तीने नाही, ज्यांना माहीत नाही त्यांनी गुरूंच्या सानिध्यात यायला पाहिजे. गुरु हे आपल्याला मार्ग दाखवणारे आहेत. काल मी म्हणलो माइलस्टोन आहेत गुरु. काल आपला विषय होता माइलस्टोन म्हणजे मैलाचा दगड. रस्त्याच्या कडेला सांगली एवढं किलोमीटर सांगते, ते बघून आम्ही बिन कोण आम्हाला नसलं दाखवायला तरी ते कडकडे जे दगड बघून आम्ही जाऊ शकतो त्या गावाला. तसं मोक्ष मार्ग संसारातून आम्हाला जायचं असेल, संसारातून मोक्षाला जायचं आहे, तर आम्हाला ते माइलस्टोन, ते दगड, असं मैलाच दगड कोण दाखवणार आहेत? गुरु आहेत. गुरूंच्या सानिध्यात बाबा असं तू जा, आचरण कर, असं कर, हे केलं म्हणल्यावर ते मोक्षाला जाणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही हे आज बरेच जण ह्या गोष्टी नाही बघत नाही, करत नाही. या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं जीवनामध्ये जेवढ्या प्रमाणात आम्ही हे करेल तेवढं आमचं कल्याण आहे, आणि जेवढ्या प्रमाणात करणार नाही तेवढं अकल्याण. मग संसारात फिरायचं आहे का मोक्षाला जायचं आहे हे कोण ठरवायचं? आपलं आपण ठरवायचं. कारण की काय सांगितलंय, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग. मोक्षाचा मार्ग सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र या तिन्हींची एकरूपता आहे. हा मोक्षाचा मार्ग आहे. याच्यामुळे आम्हाला भोग मोक्ष मिळणार आहे. आणि संसाराचा मार्ग आहे दूरदर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष संसार मार्ग. हा टीव्ही दूरदर्शन बघणे, त्याचं ज्ञान करणे आणि त्याचं आचरण करणे त्यानुसार. आता तेच चालू आहे सगळं संसारात. बरेच जण आज्या, बऱ्याच सुना सगळं टीव्ही बघतात आणि तसंच वागत बसतात. त्याचं ज्ञान करून घेतात आणि सुनेवर सासू कुडगुड्या करत्या आणि सून सासूवर कुरगुड्या करत्या. चालू आहे संसार मार्ग. हां, त्यामुळे याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही याचं चिंतन म्हणून करणं आवश्यक आहे. आता व्रतहीन मिथ्यादृष्टी दीर्घ संसारी होत आहे. म्हणजे व्रतानं रहित असणारा मिथ्यादृष्टी आहे तो दीर्घ संसारी कसा होते हे सांगायला. न विद्यते व्रतम शीलम यस्य मिथ्यादृश पुनः न कथम दीर्घम संसार मात्मानं विदधाति सह. आचार्य भगवान काय म्हणले तिथं, जिस मिथ्यादृष्टि जीव के व्रत शील आदि कुछ भी नहीं है वह दीर्घ संसारी कैसे नहीं होगा. वह तो अवश्य ही अपने आत्मा को दीर्घ संसारी बना लेता है. ज्याच्याजवळ जो मिथ्यादृष्टी जीव आहे, मिथ्यादृष्टी आहे, व्रत बी नाही, मग तो दीर्घ संसारी असणारच की. दोन्ही बी नाही, किमान मिथ्यात्वाला पाळालाय, किमान व्रतांचं तर चारित्र्याचं तर थोडं थोडं पालन करलंय, म्हणजे संसार कमी तर होईल. परंतु मिथ्यात्व बी आहे आणि कुठलं व्रत बी नाही, मग दीर्घ संसारी होणारच की. अनादि निधन संसारामध्ये नाही सगळं करत राहणार आहे, त्यामुळे तो संसारच राहणार. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती काय, दीर्घ संसारी त्याला का म्हणलेलं आहे, कारण की मिथ्यात्वासहित व्रत बी नाही, त्यामुळे कशाचंच काय पालन नाही. त्यामुळे तो संसार कमी कसं करणार हो. संसार कमी करायसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिला काय कारणभूत असेल तर सम्यक्त्व, दुसरं काय कारण का असेल तर व्रत चारित्र. त्या व्रत गुणांचं चारित्राचं पालन करणे हे दुसरं कारण असं नाही. दोन्ही बी गोष्टी नाही, कसं संसार कमी होणार, काहीच नाही. मोक्ष मार्ग जो 3 मार्गातून सांगितलाय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, यातलं एक बी नसेल मग काय संसार कमी होईल. 3 का होणार नाही, उलट वाढणार आहे संसार. संसारात भ्रमण हे राहणारच, वाढणारच आहे.
त्यामुळे एक गोष्ट महत्त्वाची काय, आमच्या जीवनामध्ये जर काय नसेल तर आमचा दीर्घ संसार होणारच आहे. म्हणून मोक्ष मार्गासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. आता दुपारच्या भागामध्ये मिथ्यात्वाची कणिका दीर्घ संसाराचं कारण कसं होते हे सांगणार आहेत. कारण की जरा श्लोक मोठा आहे, ते दुपारच्या भागामध्ये सांगणार आहेत. मी एवढीच भावना करतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचं पालन करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. कारण की मिथ्यात्व एवढं भयानक आहे हे सांगितलं आज, एवढं भयानक आहे की त्याच्यामुळं आम्ही आनंद निधन संसारात अडकणार आहे, आत्तापर्यंत अडकलो आहे आणि पुढं बी अडकणार आहे. त्यामुळे पहिला त्याला सोडण्याचा प्रयत्न आणि मग नंतर सम्यक तो प्राप्त केल्यानंतर जेवढे व्रत आणि चारित्र गुण पालन करता येईल तेवढं करणं आमचा संसार अल्पमात्र राहील. एवढी भावना मी करतो की सगळेजण या गोष्टीचं पालन करण्याचा प्रयत्न करतील एवढी भावना करतो. आणि वाणीला विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की